काय आहे की कुणाच्यावर आरोप जेव्हा करण्यात येतं जोपर्यंत कोर्ट त्यांना सिद्ध नाही करतं म्हणजे एक नियमच आहे यू आर ट्रीटेड इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. हे नियम आहे, हे कायद्याचा नियम आहे. म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो. अशा प्रकारचे आरोप होतात आणि माझा विश्वास आहे की जे प्रकरणामध्ये नाशिक पोलीस बघत आहे ते नियमाप्रमाणे आपलं काम करत असेल. माझी अपेक्षा हेच आहे. दुसरं म्हणजे की ती मुलीला किंवा कोणाच्यावरही जेव्हा आरोप होतो तर तिला एक अधिकार असतं की ती कोर्टामध्ये जाऊन बेलची मागणी करू शकते. ते लीगल प्रोव्हिजन आहे. मग बेल कशासाठी आहे की सेशन्स कोर्टमध्ये रिजेक्ट झाली तर सेशन्स कोर्ट रिजेक्ट झाली याचा अर्थ हे होत नाही आहे की आता ती क्रिमिनल झालेली आहे करके. तिच्याकडे अजून दोन पर्याय असतं, एक हायकोर्टामध्ये अपील करण्याचा, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा. पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये आपण बघत राहिलेलं आहे की मीडिया ट्रायलमुळे हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे की मीडिया ट्रायलमध्ये अनेक लोकांना अशा प्रकारचे केसेस त्यांच्यावर लादण्यात येत आहे. आणि आरोप झाल्यानंतर मीडियाचा जसा प्रकारे रोल आहे की तुम्हाला इम्तियाज जलील भेटत नाही आहे तर माझ्या घरची शूटिंग, माझ्या गाड्यांची शूटिंग, इम्तियाज जलील कुठे होतं हे न करता तुमचा विश्वास असेल न्यायप्रणालीवर तर तुम्ही त्यांना विचारा. माझा विश्वास आहे न्यायप्रणालीवर. नाशिकची पोलीस आपल्या रीतीने ते काम करणार आहे. कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मग कोणीही उलटछुटट उठणार आणि हे असं आहे, हे आतंकी आहे, हे असं आहे, तसं आहे करके हे जे आरोप करणारे जे लोक आहे तुम्हालाही माहीत आहे की त्यांची चीड कशामुळे आहे. त्यांना असं वाटतं की बाबा अब ऊंट आया पहाड के नीचे. तो जितकं माझ्या विरोधात भ्रष्टाचारचे आरोप करण्यात आले होते इतकी चीड त्यावेळी का नाही आली होती. त्यावेळी असं जसं तुम्ही मागणी करत आहे ना की मी पोलीस कमिशनरांना जाऊन भेटणार, मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार. जेव्हा मी आरोप केलं होतं ना तर त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला जायला पाहिजे होतं आणि हे मागणी करायला पाहिजे होतं की मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, माझ्यावर या माणसाने आरोप केलेले आहे, तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा, CBIच्या मार्फत लावा. ते केलं नाही. आणि आता तुम्हाला दिसलं की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे. मग पोलीस काय करत आहे? पोलिसांना समय द्या ना. आणि आम्हाला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना. आता दुर्दैवाने अब ये हो गया है कि किसी के ऊपर आरोप हो गया तो इस देश का मीडिया तय करेगा, आप लोग तय करेंगे. सुनिए मेरी बात, आप मेरी बात सुनिए. मैंने आपकी सबकी पत्रकारिता मैंने भी देखा है, मैं भी पत्रकार रहा हूँ. तो आप मुझे ये बताने की कोशिश मत करिएगा कि मीडिया ट्रायल इस केस के अंदर भी कैसा चल रहा है करके. उसमें मीडिया के अंदर ये हो गया है कि आरोप हो गया है तो बस फांसी के ऊपर लटका डालो करके. उसमें आप अगर समझ लीजिएगा पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी. लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो आलतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं की साहेब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है. पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुमच्यावर आरोप केले. कोण आहे ते कोण आहे? या शहराचा त्यांनी तुमच्यावर आरोप केले. ते नेते आहेत, तुम्ही पण नेते आहेत आणि नाही काम आहे साहेब मग विचारायचं. नाही विशाल साहेब जरा ऐका, जरा ऐका. ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे. आमचा तो प्रश्नच नाही आहे. तुम्ही मला माझ्याकडे येण्याच्या ऐवजी तुम्ही पोलीस मला काय ठीक आहे ना, ठीक आहे ना, मग काय करायचं? ऐका प्रश्न असा आहे बघा तुमच्या यांचे नगरसेवक म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचे नगरसेवक मतीन यांचा तपास करून नोटीस देऊन चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तर मग काय करायचं काय? त्या प्रकारात तुमचं काय म्हणणं आहे? पोलिसांचा असं संशय आहे की त्यांचा तुमच्याशी तुमच्या नगरसेवकाशी बघा संबंध आहे. जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याचा पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहेत तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिसी आम्ही
अदालत भी आम्ही निर्णय ही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं मला 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 हे आहे ठीक आहे तो ना गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे का नाही मी काय कशाला मी बोललो का तुमचं काय मूळ आरोप असा आहे मयांसोबत असा संबंध जोडला जातोय की तुमचा एक नगरसेवक ज्या महिलेवर आरोप आहे त्या महिलेला आपल्या शहरात आणतो तिला स्वतःच्या खरेदी केलेल्या घरात लपवून ठेवतो आणि अशा पद्धतीने एका आरोपीला लपवण्याचा त्याच्यावर गुण आहे आणि तो तुमच्या पक्षाचा नगरसेवक आहे आणि म्हणून एमआयएमचा संबंध आहे मी आणि आपले- म्हणून तुमच्यावर मी आरोप आपले- होतोय असं आम्हाला कळालं मी आपल्या ज्येष्ठ पत्रकारांना एक प्रश्न विचारतो खूप दिवसापासून हे सुरू आहे प्रकरण त्या मुलीच्या नावाने NBW निघालेलं आहे का नॉन बेलेबल वॉलेट एक सेकंड मतलब लुकआउट नोटीस निघालेली आहे का त्याच्या नावाने आतापर्यंत काय आहे फक्त आरोप आहे ना फक्त आरोप आहे का नाही आहे म्हणजे इतकं गंभीर असलं असतं की तिने काही मर्डर केली असती तिला काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्ट होतं त्याचा काही संबंध होतो तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे पण असा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे खूप साऱ्या लोकांची हत्या केलेली आहे किंवा त्याला तिचं काही आतंकी हे आहे रोल आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार मग तुम्ही स्पष्टपणे तुम्ही नगरसेवकावर बोलतच नाहीये सर प्रश्नाचं उत्तर देतात म्हणून स्पष्टपणे उत्तर मी स्पष्टपणाने बोलतो वन लाईन प्रश्न नाही नगरसेवकावर FIR झालं असेल वन लाईन प्रश्न आहे तुमच्यावर हे जे आरोप होत आहेत हे आरोप हे पॉलिटिकल आहेत की नॉन पॉलिटिकल आहेत मला माहित का नाही. खरंच या गोष्टीमध्ये तुमचा सहभाग आहे की नाही काय या सगळ्या आणि जर राजकीय साधा आरोप प्रश्न असेल तर आहे राजकीय उत्तर. मला- आणि उत्तर तुम्ही सरळ द्याल अशी अपेक्षा कारण तुम्ही सरळ उत्तर देणारे राजकारणी आहात. मला जुने जो जर्नलिस्ट आहात तुम्ही आठवण मला- दिली आम्हाला तुम्हाला. नाही नाही म्हणून आमचाही घाम जुना काढू नका आणि तुमचाही घाम येऊ देऊ नका. जुना पत्रकार होतो म्हणून पत्रकारिता त्यावेळची आणि आजची पत्रकारिता काय आहे याच्यामध्ये मी बोलतो हे वेगळा प्रश्न याची आपण चर्चा वेगळी करू याची चर्चा एक सेकंड सांगा ना एका गंभीर गुन्ह्यामध्ये एक आरोपी फरार आहे त्याला पोलीस शोधत आहे त्याला अशा पद्धतीने आसरा देणं कितपत योग्य आहे हे नैतिक वाटतंय का तुम्हाला नाही काय आहे की पोलिसांनी FIR केलं असेल तर ते नियमाप्रमाणे कारवाई करतील FIR म्हणजे असं नाही आहे ना की त्यांच्याकडे काही नाही आहे आणि त्यांनी असंच FIR केलेलं आहे करके त्यांनी FIR केलं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे आता मी बोलणार मी त्यांनाही विचारणार पोलिसांनाही विचारणार की काय काय रोल आहे कशा प्रकारचा रोल आहे माझ्या लोकांनाही प्रश्न विचारणार आहे आम्ही की काय काय झालेलं आहे करके पण अपेक्षा हे नको ठेवा की आता ती अरेस्ट झालेली आहे तुमचा संबंध आहे आणि म्हणून हे पालकमंत्री तुमच्या बाबतीत असं बोलत आहे करके मी पालकमंत्र्याला काडी मात्र भाव देत नाही आहे मला जे प्रश्न विचारणार आहे ते पोलीस कमिशनर विचारतील नाशिक पोलीस विचारतील मी त्यांना सहकार्य करेल मी बोलेल त्यांना जे प्रश्न विचारायचे आहे असं आहे की तुम्हीच एकमेव नेते आहात की ज्यांनी त्यांची बाजू घेतली होती आरोपींची आजही घेतो मी हा तर आजही त्या बाजूशी तुम्ही कायम आहात का मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोललो की जेव्हा ती मुलींनी सगळं परिस्थिती सांगितली की काय काय झालेलं आहे आणि जेव्हा FIR आम्ही वाचलं त्या FIR मध्ये तिचा रोल काय आहे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की बाबा FIR मध्ये तर काही नाही आहे आणि जेव्हा मुलींनी मला सांगितलं मी तिला स्पष्टपणे हे सांगितलं होतं तुझ्याकडे काही चूक झाली असेल तर मी तुझ्यासोबत उभे राहणार नाही आणि तू जो म्हणत आहे की फक्त असं झालेला आहे मग इतकं झालेलं असेल तर मी तुला ओपनली सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने तुझ्यासोबत राहणार आहे कारण आम्हालाही माहीत आहे की इन दी एंड ज्युडिशियरी जे आहे न्यायप्रणाली जे आहे ते आपलं जजमेंट देतील आणि आम्हाला विश्वास आहे की तिला जस्टिस मिळतील म्हणून तुम्ही लपून तुमच्या ठेवलंय. नगरसेवकांनी केलेली मदत ही याच भावनेतून होती नाही ते मला माहीत नाही ना मी आता सांगितलं ना आता अंग्रेजीमध्ये सांगतो की आय डोंट नो एनिथिंग आई विल चेक विद द पुलिस आई विल चेक विद द पुलिस कमिश्नर हिंदी में बोलता हूँ
कि मैं है तो पुलिस कमिश्नर से पुलिस से बात करूंगा, मैं है तो हमारे लोगों को जिसके ऊपर एफआईआर रजिस्टर हुई है करके मुझे बताया गया है, मैं अभी बम्बई से आ रहा हूं, तो मैं है तो पूरा पता करके है तो उसके ऊपर असेल तर त्यावर कारवाई व्हावी तुमच्या नगरसेवकावर पण. नहीं। देखिए, एक चीज़ ये है कि आप यही तो आपका एटीट्यूड यही है जिसकी शिकायत मुझे है। और आप कह रहे हैं कि नहीं, आप ये ऐसा जवाब हमको दे नहीं सकते हैं। मुझे ये बताइए, आपको ये समझ में आता है? जर दोषी असेल तर नहीं त्यावर नहीं कारवाई नहीं व्हावी. नहीं 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 आपला दोषी असेल. अगर वो मुझसे मदद मांगती तो शायद मैं भी उसकी मदद करता, क्योंकि शी इज जस्ट एन एक्यूज्ड. आरोपी आणि ऑफेंडर जे क्रिमिनल आहे त्यांच्यामध्ये फरक असतं. आरोप मी तुमच्यावरही लावू शकतो, मी तुमच्यावरही आरोप करू शकतो. ते आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही. तुम्ही जे करायचं ते तुमच्या नगरसेवक. आता काय आहे की इफ्स अँड बट्स मध्ये आपण उत्तर देऊ नका, मी उत्तर देणार नाही आहे. आता मला जे बोलायचं आहे, आता पोलीस जे मला प्रश्न विचारतील मी नक्की 100% पोलिसांना कॉपरेट करेल. पोलीस नाशिक असो, औरंगाबादची पोलीस असो, छत्रपती संभाजीनगर, पण कोणीतरी याच्यामध्ये राजनीती आणून की आता इम्तियाज जलील आपल्याला सापडलेला आहे भ्रष्टाचार, त्या मंत्र्यांना प्रश्न विचारतो. हे रमाईच्या घरकुलचं जे आपल्या समाजाच्या लोकांचे पैसे तुमचे जवळचे लोक खात होते ना, ब्र सुद्धा शब्द काढलं नाही, त्याच्या बाबतीत बोलायला पाहिजे. मदत करणार का त्यांनी त्यांना? मला तरी समजूत द्या ना, केस पूर्ण केस जे आहे ना, तिने जे सांगितली होती आणि आता पोलिसांचं काय म्हणणं आहे ते मी ऐकणार, सगळं डिस्कस करणार. आणि तसं आहे मात्र एफआयआर मध्ये, मग त्यानंतर जेव्हा तपास पुढे गेला मग अनेक गोष्टी समोर येत आहेत, त्या गोष्टीचा आढावा घेऊन तुम्ही ठरवलं मला पूर्ण विश्वास आहे, हायकोर्टामध्ये ती गेली असती तर हायकोर्टामध्ये 200% तिला बेल मिळाली असती. माझा विश्वास आहे. आणि तिचा हे कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे कोणत्याही आरोपीचा आहे की तुम्ही लोअर कोर्टमध्ये तुम्हाला नाही मिळाला, मग हायकोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता, हायकोर्ट नाही मिळाला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. पण आता ती सापडली आणि सापडल्यानंतर म्हणजे आता फाशीवर लटकावा असाच आपली प्रयत्न आहे. राणेंनी म्हटले तुम्हाला अटक करा. मी काहीही छोटे मोठे नेत्यांच्या बाबतीत मी उत्तर देणार नाही. आता खूप सारे चिंगे मिंगे रस्त्यामध्ये येणार आहे, खूप सारे प्रश्न उपस्थित करणार आहे. त्यांना सांगा ते आपल्या पक्षाचं बघा, आणि त्यांना जे सांगायचे आहे, आपली सरकार आहे, आपला मुख्यमंत्री आहे, पोलीस कमिशनरांना सांगा. आणि मी यांचं फालतू याच्यामध्ये हे उत्तर देणार नाही आहे. आता तुम्हाला फक्त 1-2 नाव आता पुढे आलेले आहे, संध्याकाळपर्यंत बघा किती सारे चिंगे मिंगे बाहेर येतात. ठीक है. खान को यहाँ से अरेस्ट किया गया है, उसके ऊपर जो है संजय शिरसाट साहब जो यहाँ के पालक मंत्री है वो आपका नाम आगे कर रहे हैं, इसके बारे में आप क्या बोलेंगे? देखिए, ये जो मामला है ये पिछले तकरीबन 1-1.5 महीने से हम भी देख रहे हैं, हम भी सुन रहे हैं, और हमको भी समझ में आ रहा है कि कैसा ट्रायल बाय मीडिया चलाया जा रहा है इस मामले के अंदर. हर आरोपी को, मेरा मतलब ये है आरोपी एक्यूज्ड पर्सन को ये अधिकार होता है कि उसके ऊपर अगर कोई आरोप लगे है तो वो अदालत जा सकता है, बेल के लिए अप्लाई कर सकता है, अपना पक्ष अदालत के सामने रख सकता है. निचली कोर्ट में इस लड़की को बेल नहीं मिली, उसका राइट है कि वो हाई कोर्ट में जाए, हाई कोर्ट में रिजेक्ट होती है तो सुप्रीम कोर्ट में जाए. ये कानून का नियम है. इस लड़की के ऊपर महज आरोप है, और उस आरोप के तहत अगर पुलिस ने उसको गिरफ्तार करके लेके गई है तो पुलिस अपना काम करेगी. न्याय प्रणाली, जुडिशरी जो है वो अपने लेवल के ऊपर अपना काम करेगी, उसके अंदर क्या सच्चाई है क्या गलत है करके. और इसका इन्वेस्टिगेशन जहाँ तक मेरी मालूमात है ये नासिक पुलिस कर रही है, मेरे शहर का कोई पालक मंत्री कर रहा है करके ऐसा नहीं है कि वो प्रेस कॉन्फ्रेंस लेके है तो ये तय करने वाले हैं. अगर उनको कुछ शिकायत है, उनकी कोई तकरार है, तो वो पुलिस कमिश्नर के पास जाए, मुख्यमंत्री के पास जाए, वहाँ पे जाके शिकायत करे. लेकिन उन्हें ऐसा लग रहा है कि इतने टाइम से जो मैंने इनके भ्रष्टाचार के पलीदा खोला था पूरा, उसमें वो किसी तरीके से ऊपर नीचे मैनेज करके बच तो गए हैं. अब उन्हें लग रहा है कि ऊँट पहाड़ के नीचे आया है तो जितनी धुलाई कर सकते हैं धुलाई कर ले. सिरसाट साहब, इतना ही अगर तड़प जो आपकी अभी बार बार प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, मीडिया को बुला रहे हैं, उस वक्त भी अगर ऐसी तड़प रहती और जाते मुख्यमंत्री के पास और कहते कि साहब ये आदमी ने मेरे ऊपर है तो बहुत गंभीर आरोप लगाया है, इसकी उच्च स्तरीय इंक्वायरी करे, और अगर मैं निर्दोष निकला इसमें से
तो इम्तियाज़ जलील को फांसी पे लटका है, मैं लटक जाता। हाँ? लेकिन जो तड़प, सर आपने अब आपने जो है इससे पहले देखिए, मैं मुंबई में था, मुझे पूरी जानकारी है तो पुलिस के ज़रिए लेनी है कि क्या रोल है करके, हमारे कॉरपोरेटर का रहे या किसी का भी रहे है करके उसमें। लेकिन एक बात ये समझ लेना चाहिए कि एक होता है एक्यूज्ड को पूरा राइट होता है कि वो बेल ले करके है, और दूसरा होता है जिसके ऊपर क्राइम सिद्ध हो चुका है और वो गंभीर स्वरूप का अगर क्राइम होता है, डकैती का है, हत्या का है, टेरर एक्ट्स का है, ये बच्ची के ऊपर ये सब है क्या? इसके ऊपर सिर्फ एक कलम जो है वो ये लगी हुई है कि हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स। तो ये हम इसकी भी तायीद नहीं कर रहे, हम इसका भी सपोर्ट नहीं कर रहे हैं कि अगर हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स अगर हुआ है। लेकिन दुर्भाग्यवश अब ये हो गया है कि कोई आरोप लगता है किसी के ऊपर और हमारे देश का मीडिया है तो दिल्ली से आ जाता है, बम्बई से आ जाता है और सिर्फ यही उम्मीद करता है कि अब आरोप हो लग गया है तो चलो फांसी पे लटका दो करके। तो ये बच्ची के साथ भी वैसे ही हो रहा है। हमें विश्वास है कि पुलिस और अदालत जो है वो पूरा इम्पार्शियल तरीके से काम करेगी। सर आपने पिछली बार कहा था कि निदा खान को जो है आपका सपोर्ट है, अब जब वो आरोपी साबित हो, कि अगर वो गलत नहीं रही तो मैं उसके साथ में हूँ, तो आप अभी भी उसके साथ देखिए, मैंने भरी सभा के अंदर ये कहा था, मैंने एक टीवी चैनल के अंदर ये कहा था कि उसकी कहानी देखने के बाद, सुनने के बाद, उसका एफआईआर पढ़ने के बाद मैंने एक स्टेटमेंट दिया था। आप वो स्टेटमेंट भी थोड़ा सा अगर दिखा दें तो मेरे हिसाब से ज़्यादा बेहतर रहेगा। मैंने ये कहा था कि अगर ये निदा खान है तो मैं ऐसा स्टैंड ले रहा हूँ, ऐसा नहीं है। अगर निदा खान की जगह अगर निशा पाटिल रहती तो भी मेरा यही रहता है, अगर नीता देशपांडे रहती तो भी मेरा यही स्टैंड रहता, अगर नैन्सी फर्नांडिस रहती तो भी मेरा यही स्टैंड रहता है करके उसमें। तो हम जो है वो एक बच्ची का जो लीगल राइट है, हम उस लीगल राइट के बारे में बात कर रहे हैं। आप कह रहे हैं कि नहीं, नीचे की अदालत में हो गया है तो अब उसको फांसी हो जाना चाहिए करके उसमें। तो अनफॉर्चुनेटली ये जो मीडिया ट्रायल चल रहा है ये अगर हट गया तो मेरे हिसाब से वो बच्ची को 100% इंसाफ मिलेगा, हमें पूरा विश्वास है। सर कुछ नेताओं का कहना है कि आपके अब पक्ष कुछ पे जो है नेताओं बैन लाना की चाहिए। घटिया राजनीति के बारे में मैं नहीं कहने वाला हूं, तो आप मुझसे ये सवाल करे ही नहीं। जिनको अपनी राजनीति करने का है वो करने दीजिए। उनको ऐसा लग रहा है कि अब इम्तियाज़ जलील को दबा सकते हैं करके, इम्तियाज़ जलील सच के लिए खड़ा है और आगे भी खड़ा रहेगा।